असावी, त्याचं मैदानातील वर्तन कसं असावं ते प्रत्यक्ष तिकडे पाहून मात्र नक्कीच आपण पाहतो. नाणेकर सर RM रेनबो फटका परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या क्षेत्रात पोहोचतो तो. समोरच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव पूर्ण केली जाते, धावसंख्या झटपट वाढली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रत्येक धावेला महत्व आहे, प्रत्येक धावेसाठी झुंजावं लागणार आहे. विजेता संघ मात्र अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मात्र तब्बल 51,000 रुपये या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाईल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये दिलं जाणार आहे, परंतु पारितोषिकाचं मोल नाहीये, मोल आहे वाय कट्टा चषकाचं. आणि दुसरं पारितोषिक 15,000 रुपये दिलं जाणार आहे. अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा दक्षिण मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय अंडरआर्म क्रिकेट स्टार अर्थातच प्रज्ञेश शिंदे मॅन फ्रॉम वडाळा. परंतु हा चौथ्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी बाद होतोय. नाराज हताश मात्र असताना प्रज्ञेश शिंदे आणि तंबूच्या दिशेने मात्र जाताना पाहायला मिळतोय. हताश झालाय, परंतु त्या अगोदर मात्र एक चौकार त्याच्या बॅटमध्ये जरूर पाहायला मिळाला, तर बाद होते प्रज्ञेश शिंदे. बैटरी हाय भरपूर 137 गेली कवरच्या दिशेने चेंडू तोडण्याचा प्रयत्न होता. सुविया त्या ठिकाणी सुरेश गायचे त्या ठिकाणी येतात. धावसंख्या एकटे पुढे जाताना पाहायला मिळत आहे. तर आमच्यात मात्र येत आहेत आपण अजित निकम, सातत्याने 3 दिवस आणि सातत्याने 6 वर्ष या स्पर्धेच्या निमित्ताने अजित निकम सरांना आपण सातत्याने पाहत असतो. त्यांचा 1 to go आणि नो बॉल ही मात्र नक्कीच 2 आवाज आपल्या नक्कीच कानात बसताना आपण सातत्याने पाहायला मिळत असतात. अजित निकम सर आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत. प्रत्येकाची एक खासियत असते, प्रत्येकाचा एक वेगळा अंदाज असतो. तर आमच्या अजित निकम सरांचा एक 1 to go आणि नो बॉल, तर ही खासियत आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या पुढे सरसावते, 13 धावांवर जाऊन पोहोचते आणि तारखेकडे देखील येऊ, कारण बरेचसे प्रेक्षक म्हणतात की तारखांचं महत्व ते देखील आपण जरूर
संपर्क साधायचा आहे. आलेली आहे मयूर काळे आपण नाला समोरून या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर प्रतिनिधी आलाय स्वामी समर्थाचा प्रतिनिधी आलेला आहे. जॉर्ज कल्याण आपला प्रतिनिधी या ठिकाणी आला असेल तर त्वरित यायचं आहे, कारण या मैदानातील इतिहास आपण जाणून असाल आपला स्वतःचा इतिहास. कारण आमदार चषक मला अजूनही आठवत आहे. अंतिम फेरीत सगळे नव्हते आणि नक्कीच त्या दोन्ही संघांना मात्र या ठिकाणी माघारी पाठवण्यात आलं होतं. तर विनंती आहे जॉर्ज आपला प्रतिनिधी त्वरित या ठिकाणी पाठवा. शैलेश केडीकर. तर टायमाचं महत्व वेळेचं महत्व सर्वांसाठी सारखं असणं गरजेचं आहे. सर्वांनी ते समजलं देखील पाहिजे. एवढं भव्य आयोजन आपण वेळेचं महत्व जाणा. पुढचा चेंडू एक वेगळा पट्टा मारण्याचा प्रयत्न केला जातोय. वेळेचं महत्व तुम्हाला जाणलंच पाहिजे. वेळेचं महत्व त्याला जाऊन विचारा सेकंदाच्या 100व्या हिस्स्याने जो ऑलिम्पिकचं मेडल हुकलेला आहे. अर्थातच भारताचे 2 खेळाडू आहेत ज्यांना मात्र याला सामोरं जावं लागलं. पी.टी. उषा यांना मात्र सामोरं जावं लागलं. त्यांचं ब्रॉन्झ मेडल हुकलेलं आहे. ब्रॉन्झ मेडल मात्र हुकलेलं आहे मिल्खा सिंग यांचं देखील. पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. आनंद बोवाडा 17 धावांवर धावसंख्या पुढे जाते. 2 षटके संपतात. 17 धावा. 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी 2 संपतायत. एक सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी क्रिकेटच्या खेळाविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. या अंडर क्रिकेटचा जन्म कसा झाला त्याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. अशा कितीतरी क्रिकेटच्या रेकॉर्ड्स क्रिकेट अंडर क्रिकेटमध्ये मात्र वेळ कमी मिळतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी मध्ये चेंडू लांब जातो. विश्लेषण करू शकतो. अंडर क्रिकेटमध्ये ती कमी गोष्ट मिळते. आणि पुढचा चेंडू स्वैरी ठरतोय. टप्पा पडतो. पिचिंग केल्यानंतर चेंडू वळत घेतो. वाईड बॉल स्वैरी चेंडू घोषित केला जातोय. फटका करण्याचा प्रयत्न केला जातो. अतिशय चपळाईने एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर जाऊन पोहोचते. तर दिनांक 19 जून 1966 रोजी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाच्या पक्षाची स्थापना केली आणि आज त्या गोष्टीला तब्बल 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. शिवसेनेचा सुवर्ण महोत्सव. पुढचा चेंडू टप्पा पडतोय. अडोबांनी चेंडू घेण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय अंतिम असेल. तिन्ही पंच विचार विनिमय करून एक निर्णय देतील. जो काही निर्णय असेल तो तुम्हाला बंधनकारक असणार आहे. मैदानात 3रा पंच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये देखील 3 पंच पाहायला मिळतात. परंतु 3रा पंच हा नक्कीच स्टेडियम मध्ये असतो. तिकडनं तो विचार विनिमय करतो. चेंडू आता मात्र बॅकफुटला गेले. लेग स्पिनच्या वेटिंग मध्ये होते. चेंडू आतमध्ये आला. ऑफ स्पिन झाला आणि दरम्यानच्या वेळेत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. नक्कीच एकाच ऍक्शन मध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचा प्रचंड असणारा हा खेळाडू सुरेश गहिरे अर्थात सूर्या, नवी मुंबई. लाजवाब गोलंदाजी, लाजवाब यष्टीरक्षण पाहायला मिळतं. विकेटचं बंधन, खेळाडू बाद. फलंदाजीसाठी अर्थातच राजू शामला फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. धावसंख्या झाली ती 20 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 3 सुरू असतात.
नवी मुंबई शिरवणे घेण्याचा प्रयत्न होता बॅटची वर्ष घेतली गेली डिक्लेअर झोन मध्ये अर्थातच खेळाडू बाद होतोय राजेश आपला आणखीन एका विकेटचं पतन खेळाडू बाद विकेटचं पतन पाहायला मिळतंय धावसंख्या स्थिर असणार आहे ती 20 धावांवर कुठेतरी धावसंख्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळते अमित मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित असणारा हा वाय चषक 2016 आपण पाहतोय सागर मटकरच्या माध्यमातून आणि अमित येत्रेच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जाते धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर आर्यन रेम्बो सहकार नगर वडाळा 2 षटक अजूनही असणार आहे या 2 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतोय वडाळा पाहायचंय रेम्बो प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज देखील पाहायला मिळते आणि सातत्याने खूप कमी स्पर्धा अशा असतात ज्या स्पर्धेला प्रेक्षकांच्या कधीच कमी पाहायला मिळत नाही आणि याही स्पर्धेला अक्षरशः सकाळचे 4 जरी वाजले प्रेक्षक गर्दी करून असतात आणि आवर्जून मुंबईच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात आणि वैशिष्ट्य असतं ज्यावेळेला एखादी स्पर्धा यशस्वी होत असते त्यामागे त्यांचं आयोजन असतं त्यांनी घेतलेली मेहनत 1 महिना अगोदरच मात्र मेहनतीला सुरुवात होत असेल प्रत्येक गोष्टीची म्हणजे टी शर्ट पासून विकेट पर्यंत आणि ट्रॉफीज पासून संपूर्ण डेकोरेटर्स असतील कॉमेंटेटर्स असतील अंपायर्स असतील या सर्वांची गोष्टींची पूर्तता आयोजकांना करावी लागते म्हणजे आयोजन करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते ज्यावेळेला एवढं मोठं आयोजन करायचं असतं त्यामागे कितीतरी जणांचे हात असतात अर्थातच संदीप आणि त्यांचे सर्व सहकारी लिलया या गोष्टी पार करतात म्हणूनच एका मोठ्या आयोजनापर्यंत मोठ्या आयोजन म्हणून मात्र मुंबईतील नक्कीच व्हाई कट्टा ओळखले जातात म्हणूनच की काय 2 ते 3 महिने अगोदरच टीम फुल होऊन जातात तुमची जी पंचायत होत असेल कशा प्रकारे एंट्रीज द्यायच्या तर अमित येते फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी प्रशांत संडे फ्रॉम मालाड वेस्ट शेवटचे 8 मिनिटं बाकी आहेत सुरेख फटका अमितच्या बॅटमधून बॅकफुटला गेला गलीच्या दिशेने मात्र चेंडू तुटवला जातो 1 धाव मिळेल धावसंख्या पुढे जाते 22 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते सागर सर्वांच्या नजरा मात्र या सागरवर असणार आहे क्षमता या सागरमध्ये मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या एखादी गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावर आज मात्र पतीच्या माघारी परतल्यानंतर सागरला विशेष काही या ठिकाणी करावं लागणार आहे प्रशांत संडेचा सामना करेल सागर पॉवर प्लेचा षटक आहे पॉवर प्लेचा फायदा देखील घ्यावा लागणार आहे सागर म्हणतात संपूर्णपणे झोपून गेला सुदर्शन चौके करणे परंतु सागर मटकर थ्रेटेड फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार तर 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते आणि धन्यवाद डीजे मी सांगितलं होतं चौकाराची गरज आहे नजरा सागरवर आहे आणि सागरने मात्र या ठिकाणी पूर्तता केली चौकार मारला धावसंख्या पुढे दिली जाते धावसंख्या 26 वर जाते सागर वडाळा परिसराचं नाव मात्र हा खेळाडू पुढचा चेंडू वळण घेण्याचा प्रयत्न चेंडू परंतु सोयी चेंडू घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून कुणाल येत्रे संदीप बावडेकर आणि प्रशांत कांबळे हे 3 पंच आणि त्यांच्या बरोबरीने स्वतः संदीप असतील आणि अजित निकम मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी धावसंख्या पाहायला मिळते 28 धावांवर कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये पंचांची कामगिरी करणं ओव्हरऑल क्रिकेट एवढं सोपं नाहीये थोडंसं जास्त अवघड आहे कारण छोट्याशा जागेमध्ये सर्व कसरती करायच्या बारीक मात्र लक्ष ठेवायचं आणि या ठिकाणी गरज मोक्याच्या क्षणी सागर माघारी परत
धावसंख्या 28 धाव आहे आणि ज्या क्षणी सागर मटकरने खेळपट्टीवर उभं राहणे गरजेचं होतं, चांगली धावसंख्या झाली होती, कुठेतरी ती 35-36 पर्यंत नेऊन आरामात पोहोचवता आली असती, परंतु त्याच वेळेला बाद होत आहे सागर मटकर. ओंकार हळदणकर फलंदाजीसाठी मैदानात जातोय. आम्ही ते त्याच्या बरोबरीने पुन्हा एकदा स्टीफनचा मारला जातोय. या ठिकाणी लाजवाब क्षेत्ररक्षण दीपक बालेंच्या माध्यमातून आणि लाजवाब क्षेत्ररक्षण याचं संपूर्ण क्रेडिट आता हा दीपू प्रतिस्पर्धी संघात असेल तरीच त्याच्यासाठी तयार झाले पाहिजेत. लाजवाब क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम फटका होता. आम्ही त्याच्या बॅट मध्ये निघाला हा फटका. दोन धावा. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावांवर. अमित यात्रे हा चेंडू मात्र अतिशय सुरेख पाहायला मिळाला. 4 षटके 7 धावांवर धाव झाल्या त्या 30 धावा, 2 धावा आणखी वाढल्या असत्या, परंतु दीपूचं लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शेवटचं षटक, अंतिम षटक या ठिकाणी अजूनही बाकी आहे. अमित यात्रेच्या बरोबरीने मात्र ओंकार हळदणकर मैदानात आहेत. 7 ते 8 धावा जरी या षटकात आल्या तर चांगलं आव्हान उभं राहू शकतं आर्यन रेम्बो वडाळा संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी पुन्हा एकदा येतो नवी मुंबईचा जादूगर, ज्याच्या हातामध्ये क्षमता आहे, बोटामध्ये क्षमता आहे, खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला एका ग्रीप मध्ये मात्र चेंडू वळवण्याची विकेटच्या दोन्ही बाजूला. तर तोच येतोय सुरेश गैरे, अर्थातच सूर्या फ्रॉम नवी मुंबई शिरवणे. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचते. 2 पन्नाच्या सेकंदामध्ये लढत पाहायला मिळते. एका बाजूला आर्यन रेम्बो वडाळा, दुसऱ्या बाजूला ओंकार मलाड. टेनिस क्रिकेट .in त्याच्या साईन स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण आपण पाहतोय. कारण क्रिकेटमध्ये झालेला हा आमूलाग्र बदल, कारण टेनिस बॉल क्रिकेट, ओव्हरऑल क्रिकेट मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचले. त्याला कारणीभूत मात्र युट्यूब आहेत, या वेबसाईट्स आहेत आणि आता मात्र अंडरअप क्रिकेटने मोर्चा वळवला या सर्व वेबसाईटने. अर्थातच अंडरअप क्रिकेटला देखील चांगले दिवस आले म्हणावं लागेल. गच्चीकडे घेऊन 1 धाव जरूर मिळेल. क्रिकेटमध्ये धावा येण्याला महत्व आहे, त्या कशा प्रकारे आल्या याला अजिबात महत्व नाही. धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचा 2.5 मिनिटं बाकी आहे. आणि विकेटचं मतदान बरोबर. सूर्या तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. आर्यन रेम्बो वडाळा प्रयत्न या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावांवर 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. ओंकार हळदणकरवर नजर असतील. एक सहकार सामन्याचं गणित बदलू शकतो. धावसंख्येला मात्र समाधानकारक स्थितीमध्ये घेऊ शकतो, परंतु 2 चेंडू 3 धावा जरी झाल्या तरी समाधानकारक धावसंख्येमध्ये जाऊ शकतो. पाहूयात काय पाहायला मिळतं या ठिकाणी.
शेवटच्या मुख्याच्या क्षणी आणि नक्कीच या ठिकाणी संकवलं जातं सूर्याकडून फलंदाजांना आणि मुख्याच्या क्षणी या षटकामध्ये 6 चेंडूत 6 धावाच येणं गरजेचं होतं, परंतु त्या 5 चेंडूमध्ये 2 चेंडू निर्धाव आहेत, केवळ 3 धावा येऊ शकतात. रोहित पाचार्या नवीन फलंदाज मैदानात जात आहेत. एक चांगली सुरुवात जरी झाली, परंतु शेवट मात्र या ठिकाणी म्हणावं तसा होताना पाहायला मिळत नाही. शेवटचे चेंडू बाकी आहे. रोहित पाचार्या फलंदाजीसाठी सूर्याने मात्र या ठिकाणी करामत केली आहे. एका मागोमाग एक फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता या सूर्याने दाखवलेला आहे. हा चेंडू एक धाव मिळेल. धावसंख्या 1 वाढते जाऊन पोहोचते 34 धावांवर विजयासाठी 35 धावा. आयोजनाखाली स्पर्धा आपण पाहतो. युवासेना कोषाध्यक्ष अमय घोले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सातत्याने गेली 6 वर्षे ही स्पर्धा मुंबईतील अव्वल नंबरची अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा पण ओळखली जाते. यावर्षी या स्पर्धेचं आयोजन आपण युवासेना कोषाध्यक्ष अमय घोले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय आणि गेली 3 दिवस लाजवाब क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. एका बाजूला वडाळ्याचा आनंद रेनबो, सहकार नगरचा, दुसऱ्या बाजूला मलाडचा ओंकार, 2 माजी विजेते एकमेकांच्या विरोधात उभे टाकताना पाहायला मिळतात आपल्याला. युवासेना कोषाध्यक्ष अमय घोले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा पाहतोय आणि स्वतः साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होते. मुंबईतील एक मानाची वायकट्टा चषक. या स्पर्धेच्या एंट्रीज 3 महिने अगोदरच फुल होतात. ती ही स्पर्धा भल्या संघांना या ठिकाणी प्रवेश मिळत नाही, कारण केवळ 24 संघांना प्रवेश या ठिकाणी द्यायचा असतो. तब्बल 50 संघांकडून विचारणा होते की आम्हाला या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळेल का. ती ही मानाची स्पर्धा अर्थातच वायकट्टा. 30 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. ती 35 धावांची. सागर मटकर गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी तुषार. तुषारचा चेंडू टप्पा पडतोय, चेंडू वळत घेतोय, प्रेक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. तर पंचांवर कल्पना आणू नये. पंच निर्णय देण्यास सक्षम आहे. पंच जो निर्णय देतील दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे. पंच निर्णय देण्यात आहेत. मी सर्वांना विनंती करतो पंचांना निर्णय देऊ द्या. जो योग्य निर्णय असेल तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. कल्पना आणू नका त्याच्यामध्ये. 3 पंच विचार विनिमय करून आणि अतिशय पारदर्शक निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉल घोषित केला जातो. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी नो बॉल. सागर मटकर
अमित घोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा वाईकंठा चषक आपण पाहतोय. एक सुंदर क्रिकेटचं आयोजन वडाळा नगरीमध्ये आपण पाहतोय, नगरमध्ये पाहतोय. पुढचा चेंडू हवेत जातोय आणि सलग दुसरा विकेट. सागर मटकर ऑन फायर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सागर रॅलिंग विनंती आहे, रॅलिंग सोडा. तर सागर हॅट्रिकची संधी निर्माण झाली आणि ज्या वेळेला हॅट्रिकची संधी निर्माण होते आपल्याला चेतन शर्मा आठवतात, 1987चा वर्ल्ड कप आठवतो, न्यूझीलंड विरुद्ध घेतलेल्या 3 गोल्ड विकेट आठवतात. तर हॅट्रिक विषयी सांगायचं झालं तर असा एक जगात गोलंदाज आहे, पदार्पणातील पहिले 3 चेंडू हॅट्रिक घेतली होती. नुवान जोयसा या श्रीलंकेच्या गोलंदाजाच्या नावानं हा विक्रम आहे. पहिले 3 चेंडू हॅट्रिकमध्ये परावर्तित केले होते, परंतु या ठिकाणी कोण हॅट्रिक घेते पाहायचं आहे. हॅट्रिकची संधी सागर मटकर या वडाळाच्या सुपर हिरोला पाहायला मिळते. तर फलंदाजीसाठी अंडरआर्म क्रिकेट जगताचा राजा दीपक भाई दीपू. हॅट्रिकची संधी दीपू. हा चेंडू देखील मात्र अतिशय सुरेख पाहायला मिळतो. टाळ्यांचा कडकडाट, प्रत्येक डॉट बॉल मागे मात्र टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो आणि नेपाळ संघाला घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतोय. मलाड असणारा ओंकार मलाड, त्याच्या विरुद्ध पॉवर प्लेचं षटक आहे आणि सागर मटकरची लाजवाब गोलंदाजी. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात केवळ 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. पुढे जाते. धावसंख्या जाऊन बसते ती 2 धावांवर. 2 धावा आल्या त्या देखील अतिरिक्तच्या स्वरूपातील. सागर मटकर पुन्हा एकदा. दीपू गेली 10 ते 12 वर्ष अंडरआर्म क्रिकेट ज्या खेळाडूच्या भोवती फिरत आहे तो मात्र फलंदाजी करतो. दीपू मनफमंदिरी आपली कामगिरी या दीपूच्या माध्यमातून कित्येक वर्ष होताना पाहायला मिळते. सागर मटकरच्या माध्यमातून वेगळा प्रयत्न या ठिकाणी झाला होता दिवसीचा, परंतु सुरेख गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉलला मात्र टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो. मंगेश टारकरचं मंडळ आयोजित चषकार 2016 अर्थातच वाईकंठा. युवासेना कोषाध्यक्ष अमित घोले यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रिकेट स्पर्धांचं आपण आयोजन पाहतोय. एक लाजवाब दैदिप्यमान डोळे दिपवणारं आयोजन वडाळा सहकार नगरमध्ये. आणि आज या ठिकाणी पाहायचं झालं तर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. आणि नाबाद या ठिकाणी ठरवलं जात आहे. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतो सागर या ठिकाणी. 2 धावा धावफलकावर केवळ सुरेख गोलंदाजी. सागरचं अजून उत्तर मिळालेलं नाहीये. 2 धावा आल्या त्या देखील अतिरिक्तच्या स्वरूपातील. सुरेख गोलंदाजी. 35 धावांचा पाठलाग करायचा ओंकार मलाड संघाला. 2 धावा धावफलकावर झालेल्या मुंबई भरातून नामवंत टीम पाहायला मिळाल्या. कल्याणच्या टीम पाहायला मिळाल्या. कल्याणचे 3 संघ, अंबरनाथचा 1 संघ या ठिकाणी पाहायला मिळाला. मीरा भाईंदर परिसरातील देखील टीम्स या ठिकाणी पाहायला मिळाल्या.
रणजित शिंदे साहेबांचे आले तर आणखी मजा येईल. नक्कीच अमय गुरु साहेब या ठिकाणी कळवतात याच मैदानात राहणारा याच मैदानात खेळणारा या विभागात राहणारा स्वप्नील खाडे हा ओमानच्या राष्ट्रीय संघात आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. बाकी आहे याच मैदानातील एक इतिहास घडवला जाईल आहे. याच मैदानात रेम्बो सारखा 50 वर्ष ज्या संघाला झाले टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक जुना संघ याच मैदानात सातत्याने खेळला. दीपक पाटील असेल असे कित्येक खेळाडू दोन पिढ्या घडवल्या म्हणाव्या लागतील या रेम्बो संघाने. एवढा जुना याच मैदानाचा हा इतिहास आहे आणि आज मात्र एक खेळाडू ओमान संघाचा राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व करतोय. आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे आम्हा सर्वांसाठी. जातोय करतोय एक मात्र मिळेल ओंकार राजकर गोलंदाजीसाठी अजिंक्यचा सामना सुरू आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी हा एक वेगळा क्रीडा प्रकार आहे. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की ओव्हरऑल क्रिकेटला समांतर एक वेगळा क्रीडा प्रकार अर्थातच अंडरआर्म क्रिकेट. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या जॅकवर पाहतात त्यांचं देखील पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. ओंकार राजकर धावसंख्या मात्र आणि धावसंख्या मात्र थांबलेली पाहायला मिळते. 4 धावांवर धावा येण्याचं बंद झालं असं म्हणावं लागेल. कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे चालली. घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा या मैदानातील असा आनंद वडाळे या ठिकाणी खेळतोय. त्यांच्या आयोजनाखाली स्पर्धा पाहायला मिळते. स्वतः अमय गोले या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा सेनेचे कोषाध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली या लाजवाब क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळते. पुढे सरसवट मारला गेलेला फटका चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कल्पेच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या पाहायला मिळते होती 5 धावांवर 35 धावांची आवश्यकता असताना दीपक पाटील सारख्या खेळाडू अर्थात दीपू मैदानात आहे. ज्या दीपूने मात्र अंडरआर्म क्रिकेट जगताला गेली 12 वर्ष आपल्या भोवती गोल गोल फिरायला लावलं. तो मैदानात खेळतो पाहूया. परंतु आता मात्र हे फलंदाज त्याला गोल गोल फिरायला लावतात. एवढी चांगली गोलंदाजी या आनंद वडाळ्याच्या संघातून पाहायला मिळते. जबरदस्त लढत सुरू आहे. व्हाईट बॉल स्वैर मारा पाहायला मिळतोय. दीपू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता परंतु स्वैर चेंडू टाकला जातोय. व्हाईट बॉल टाकला जातोय. अतिरिक्तच्या स्वरूपातील मात्र बऱ्याचशा धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. धावसंख्या 35 धावांची आवश्यकता असताना दीपू ओंकार राजकर हा चेंडू जर बाहेरचं झालं तर षटक या ठिकाणी संपतात. 2 षटके संपतात. धावा झालेल्या आहेत त्या केवळ 6 धावा ओंकार मलाड संघाच्या. अजूनही 29 धावा 3 षटकांमध्ये.
हार्दिक असं स्वागत आहे. पहिलं पर्व जर पाहिलं तर असलपा संघाने जिंकलं होतं, दुसरं पर्व असलपा संघाने जिंकलं होतं, तिसरं आर्यन रेम्बो संघाने जिंकलं होतं, चौथं ओंकार मालाडने जिंकलं होतं, पाचवं पुन्हा असलपा. परंतु या पर्वाचा मानकरी कोण होणार आपल्याकडे मात्र नक्कीच आज रात्री या मात्र निकाल लागेल. नवीन विजेता मिळतो की मागील विजेतेच मात्र ही स्पर्धा जिंकताय. या सामन्यातून मात्र एक माजी विजेता माघारी पडतील. एका धावेने सामना पुढे जातोय. दीपूवर मात्र सर्वांच्या नक्कीच असणार आहे. या दीपू काय करावं करतोय, दीपूकडे ती क्षमता आहे, सामन्याचं गणित बदलण्याची क्षमता मात्र या दीपूकडे. परंतु पाहूया काय होतं. दीपू 28 धावांची आवश्यकता, 17 चेंडूंमध्ये प्रत्येक क्षणामध्ये वारंवार बदल करतोय. प्रचंड गर्दी. कव्हरच्या दिशेने अतिशय सुरेखरित्या क्षेत्ररक्षण केलं जातं. चेंडू घेऊन जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, 8 धावांवर जाऊन पोहोचते. सुरेख सामना, दोन मलांडे संघ एकमेकांच्या विरोधात आमने-सामने झोंबे टाकताना क्रिकेटच्या अर्थातच भारतातील लोकप्रिय क्रीडा प्रकार क्रिकेटचा खेळ. राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असेल, परंतु भारतात या खेळाने सर्वांना मात्र मनमोहून टाकले, सर्वांची मन जिंकून घेतले, हृदयाचा डाव घेतला. आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. दीपू मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय, परंतु दुसऱ्या बाजूने त्याला साथ देताना पाहायला मिळतं. एका मागोमाग एक फलंदाज माघारी पडतो. सूरज हा अंधेरीचा आणखीन एक युवा खेळाडू मैदानात तो फलंदाजीसाठी. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित असणारा वाईकट्टा चषक आणि या वाईकट्टा चषकासाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी वडाळा नगरीमध्ये हार्दिक असं स्वागत आहे. कोषाध्यक्ष अभय कोले यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यव्यापी क्रीडा स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. डोळं दिपवणारं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. तर सुरक्षित रक्षण त्या ठिकाणी प्रतिष्ठेच्या माध्यमातून, पदीच्या माध्यमातून एक धाव मिळेल आणि हा सामना मात्र पुढे पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुन्हा एकदा एकने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवर. 25 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 14 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आर्यन रेम्बो वडाळा की ओंकार मालाड, मालाड की वडाळा, वडाळा की मालाड, ओंकार की रेम्बो, रेम्बो की ओंकार. वाईकट्टा चषक 2016. देखील पाहायचं झालं तर अतिशय सर्व प्रात्यक्षिक कल्पेच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची संख्या होताना पाहायला मिळते. दीपू मात्र जखडून ठेवले. पुन्हा एकदाची धावसंख्या 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता विजयासाठी. जॉर्ज कल्याण आपल्याला शेवटचा कॉल देण्यात येतोय. आपला खेळाडू त्वरित स्टेजवर आला पाहिजे, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल. आयोजकांचा इशारा येतोय. जॉर्ज कल्याण आपला खेळाडू अथवा प्रतिनिधी त्वरित व्यासपीठावर पाठवून द्यायचा आहे.
पराग शिंदे फलंदाजीसाठी मैदानात येत आहेत. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. सामना रंगतोय. कमी धावसंख्येत देखील गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर मात्र या ठिकाणी मॅच मध्ये प्रवेश केलेला आहे तो RM रेम्बो संघाने. सुशांत गोमाने गोलंदाजीसाठी तर सज्ज होते. 25 धावांची आवश्यकता. फलंदाज सूरज आणि त्याच्या बरोबरीने मध्ये पराग शिंदे. तर विशेष म्हणजे ही स्पर्धा पाहत असताना या विभागातील ज्येष्ठ खेळाडूंचा सहभाग होण्याचा ज्येष्ठ खेळाडू सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. या परिसरात मात्र कित्येक वर्ष क्रिकेट चांगल्या दर्जाचा निर्णय गेलेला आहे. सागर मटकर गोलंदाजी करण्यास शशांक माकरा शशांक येतो गोलंदाजी करण्यासाठी. आणि सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवलं जातं. यष्टीच्या पाठीमागे मात्र ओंकार आंदणकर सुरेख कामगिरी करतोय. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. बरी रुंदावत चालली आहे. शशांक गोमाणे आणि क्रिकेटमध्ये धावा वाचण्याला महत्व आहे. त्या कशा प्रकारे वाचण्याला अजिबात महत्व नाहीये. आणि धावा वाचतायत रन मात्र या ठिकाणी कुठेतरी कमी धावसंख्येचा मात्र करत असताना देखील लाजबाब गोलंदाजीच्या जोरावर RM आपली छाप सोडतात. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र 4 धावा 2 खेळाडूंच्या मधून काढलेला गॅप पाहायला मिळतो. 4 धावा. हॅलो काय ना आत्ता करणार होतो लावला होता. अरे मॅच चालू आहे भाऊ. शूटिंग आहे ना बरोबर सर. नाही नाही समीकरण बदलतं. या चौकाराने मात्र सामन्याचं गणित बदललं म्हणावं लागेल. 14 धावा धावफलकावर आहेत. पाणी हवं असेल तर 55 किती पाणी ठिकाणी 2 फटके समोर आणले. एक बॅटने आणला गेला आणि एक मात्र त्या पंचांना आणला गेला. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळते ती 14 धावांवर स्थिर आहे. 21 धावांची आवश्यकता अजून आहे. चेंडू आहेत ते 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. तर विनंती आहे जॉर्ज कल्याण संघाचा प्रतिनिधी आला असेल तरी थोडी संपर्क साधायचा आहे. खेळाडू बरोबर हे 2 असेल शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. काय करायचे? काय करायचे? 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. त्या ठिकाणी पाहतोय
पॉवर प्लेचा हे षटक पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारचा षटक लावायचा हा मात्र विचार या सुरू होता. एक जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 चेंडू झाले, 4 चेंडूमध्ये केवळ 4 धावा आल्या, ते देखील चौकाराच्या स्वरूपात फलंदाज फलंदाजासाठी सज्ज होते. बाय कट्टा 2016. आणि विकेटचे पतन या ठिकाणी पाहायला मिळते. नो बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित होतं, परंतु बॉल काउंट होणार आहे. 1 जरूर मिळेल. 20 धावांची आवश्यकता, 7 चेंडू. स्वामी समर्थ कर्णधार जोडी संपर्क साधायचा आहे. प्रवीण जिंबू चुनाभट्टी अर्थात स्वामी समर्थ कर्णधार या 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आणि रेम्बो बरसेचे ओंकार मालाड संघाला भिडण्यासाठी आणि मोठा फटका मारला जातो. बाहेर जाते. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आणि रेम्बो वडाळा विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय. या ठिकाणी साजरी करण्यात येते असं म्हणावं लागेल. आणखी एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे आणि सागर मटकर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. आणखी एक विकेटचं पतन पाहायला मिळतं. 3 विकेट जवळजवळ करत असताना जर पाहिजे झालं तर 12 धावा बनवल्या आणि गोलंदाज आतापर्यंत केवळ 2 धावा देऊन 3 विकेट सागर मटकर घेतोय. शेवटचा गडी मैदानात ओंकार मालाड, शैलेश केडेकर आणि प्रशांत